या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली सारंगला चहा कसा बनवायचा हे शिकवत असते आणि मग त्याप्रमाणे सारंग चहा बनवत असतो। सावली त्याला सांगत असते की जेव्हा तिलोत्तमा मॅडम तुमच्या हातचा चहा पितील तेव्हा त्यांचा राग कुठच्या कुठे निघून जाईल, तुम्ही काही काळजी करू नका। आणि त्यावर सारंग म्हणतो की हो सावली, अगदी असंच व्हायला हवं। आणि तुला माहिती आहे का, आपल्याला जी व्यक्ती सगळ्यात जास्त जवळची असते ना, त्या व्यक्तीकडून आपल्या खूप अपेक्षासुद्धा असतात आणि समजा त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत ना, तर मग आपल्याला त्या व्यक्तीचा सगळ्यात जास्त रागही येतो। माझ्या आणि आईच्या बाबतीत देखील आता असंच होत आहे। तिच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी त्या पूर्ण नाही करू शकते। आणि त्यावेळी सावली म्हणते की सारंग सर, मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे घडतंय। खरं तर ना तुम्ही माझी बाजू घ्यायलाच नको होती, म्हणजे हे सगळं घडलं नसतं। पण सारंग म्हणतो की सावली, अगं असं कसं, आपल्या दोघांची छान मैत्री आहे ना, मग जर आपल्या मित्राला गरज असेल तर त्याची साथ द्यायला नको का? जर मी तुझी बाजू घेतली नसती, तुझी साथ दिली नसती, तर मग आपल्या मैत्रीचा काय अर्थ राहिला असता? आणि सारंगचं हे बोलणं ऐकून सावली त्याच्याकडे पाहतच राहते। आणि मग सारंग छान चहा बनवतो, सावली त्याला बेस्ट लक विशही करते आणि मग तो तिलोत्तमाकडे जाण्यासाठी निघतो। तर सावली त्याच्यासाठी विठुरायाकडे प्रार्थना करत असते। दुसरीकडे तिलोत्तमा चंद्रकांत त्यांच्या खोलीत असतात। सारंग त्या ठिकाणी आल्यावर तिलोत्तमाचे डोळे नकळतपणे भरून येतात, पण ती सारंगकडे मुद्दाम पाहत नाही। सारंग तिला सांगतो की आई बघ, मी तुझ्यासाठी स्वतः चहा बनवून घेऊन आलोय, पण ती म्हणते की मी आजपासून चहा सोडलाय। आणि हे ऐकून चंद्रकांत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकत नाही। सारंग देखील पुन्हा पुन्हा तिची माफी मागतो आणि म्हणतो की अगं आई, तू ऐश्वर्या वहिनीसोबत तर बोलतेस ना, मग माझ्यासोबत का नाही? तर तिलोत्तमा रागातच म्हणते की ऐश्वर्याने माझ्या पोटी जन्म घेतलेला नाहीये, ती मुलगी बाहेरून या घरात आली, ती या घरची सून आहे आणि तू या घरचा मुलगा, मी तुला जन्म दिला आहे आणि जर तू मला दुखावलंस तर मला त्याचा त्रास होणारच ना। आणि ते ऐकून सारंग पुन्हा तिची माफी मागतो, पण तिलोत्तमा काही त्याला माफ करत नाही। ती तो चहासुद्धा पित नाही, त्यामुळे सारंग रडतच तेथून निघून जातो। मग सावली त्याला काय झालं हे विचारते, पण तो काही सांगत नाही आणि ऑफिसला जाण्यासाठी निघतो। त्यानंतर सावलीला त्या भैरवीचा फोन येतो। ती चिडूनच सावलीला विचारत असते की काय गं सावली, घर सोडून गेली ते सुद्धा मला सांगितलं नाही आणि आता घरी परत आली ते सुद्धा मला कळवलं नाही। पण आता जाऊ दे ते सगळं, फिनाले जवळ येत आहे, त्यामुळे तू रियाज कर। आणि हे ऐकून सावली म्हणते की माई मला माफ करा, पण सारंग सरांनी मला तुमच्यासोबत काम करायला नकार दिलाय, त्यामुळे मी तुमच्याकडे काम नाही करू शकत। आणि हे ऐकून भैरवी चिडते। ती म्हणत असते की सावली, हे काय बोलतेस तू, तुला कळतंय का? तू असं नाही वागू शकत आणि जर तू अशी वागलीस ना तर मी काय करेल तुला माहिती आहे? तर सावली म्हणत असते की हो माई, मला सगळं माहिती आहे, पण एका लग्न झालेल्या मुलीसाठी तिचा नवराच परमेश्वर असतो, त्यामुळे आता सारंग सरांनी जे काही सांगितले ते मला ऐकावंच लागेल। जोपर्यंत ते होकार देत नाही तोपर्यंत मी काम नाही करू शकत। आणि ती सरळ फोन कट करते आणि यामुळे भैरवी खूप चिडते, पण तिला समजून चुकतं की आधी सारंगची माफी मागायला हवी, त्याला तयार करायला हवं, तरच सावली काम करेल। दुसरीकडे ती जयंती फेसपॅक लावून बसलेली असते आणि कानूला आणि एकनाथरावांना त्रास देत असते। त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि सांगते की आता आमच्या यांचा पगार झाला की मी घरी मोठी पूजा घालणार आहे, पंचपक्वान्नांचं जेवण घालणार आहे। आणि हे ऐकून कानू आणि एकनाथराव काळजीत पडतात। ते दोघे त्या जयंतीला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ती त्यांचं काही ऐकत नाही। उलट म्हणते की मी आता पूजेची सगळी तयारी करणार आणि मग सखदेवरावांना कळवणार। आणि मग ती वेड्यासारखी गाणं गाऊ लागते, नाचू लागते आणि हे सगळं पाहून ते दोघे मात्र काळजीत पडतात। दुसरीकडे सारंग आणि सावली घराच्या बाहेर उभे असतात, तितक्यात भैरवी त्या ठिकाणी येते। ती नाटक करत सावलीला मिठी मारते, तिला विचारू लागते की सावली बाळा, अगं कुठे होतीस तू, कशी आहेस तू? तुला माहिती आहे का, जेव्हा तू घर सोडून निघून गेली ना तेव्हा मला खरंच खूप भीती वाटली। आणि हे सगळं पाहून सारंग रागातच म्हणतो की सावली जातो मी, पण मग भैरवी त्याला थांबवत म्हणते की अरे सारंग थांब ना, मला माहिती आहे तू सावलीला नकार दिला आहे माझ्यासोबत काम करण्यासाठी, पण एकदा माझं ऐकून घे, मला सावलीची खरंच खूप गरज आहे, कारण या मुलीला मी लहानाचं मोठं होताना बघितलंय रे, आणि मी तिला अगदी माझ्या ताराप्रमाणे सांभाळले, तिला मी कधीही एक्स्ट्राचं काम करू दिलं नाही, तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, त्यामुळे मला ती माझ्यासोबत हवी आहे। आणि हे सगळं काही ऐकून सावलीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो। तिलोत्तमाने आत्तापर्यंत तिचा किती छळ केला हे तिला आठवतं। तर सारंग सावलीला म्हणतो की मी तुला माझा निर्णय सांगितलाय, पुढे काय करायचं तू ठरव, आणि तो निघून जातो।
तर भैरवी म्हणत असते की आता तुला काम करावंच लागेल, कारण सारंगने तुझ्यावर निर्णय सोपवला आहे. पण सावली म्हणते की नाही माई, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, जोपर्यंत सारंग सर आनंदाने होकार देत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे नाही काम करू शकणार. जेव्हा तुम्ही माझ्याकडून वचन घेतलं होतं तेव्हा मी पाळलं होतं ना, मग आता सारंग सरांचा शब्दसुद्धा मला पाळायलाच हवा. आणि मग त्यानंतर ती सरळ घरात निघून जाते. त्यामुळे भैरवी चिडते. दुसरीकडे जयंती सगदेवला फोन करून सांगत असते की मला 10 फेस पॅक पाठवून द्या, मला माझ्या मैत्रिणींना द्यायचेत. आणि हे ऐकून सगदेव घाबरतोच. तो त्या जयंतीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की अगं जरी आपल्याकडे आता पैसे येत असले ना तरी ते आपण जपून वापरायला हवे, आधी कर्ज फेडायला हवं. आणि ते ऐकून जयंती रागातच म्हणते की तुम्ही ना कायम गरीबच राहणार, मला जे हवं आहे ना ते जर तुम्ही मला घेऊ दिलं नाही तर बघा मी काय करते ते. आणि मग ती धमक्या देतच फोन कट करते. त्यामुळे सगदेव घाबरतो. मग सारंग त्या ठिकाणी येतो. सगदेव त्याला एक फाईल देतो. सारंग म्हणतो की दादा हे काम तर झालं आहे. आणि मग त्यानंतर तो सगदेवला ऐश्वर्याच्या ऑफिसला जायला सांगतो आणि पुढची कामंसुद्धा त्याला देतो. तर सगदेव म्हणत असतो की सारंग सर मी लगेच सगळी कामं करतो. पण सारंग त्याला म्हणतो की दादा भाऊ म्हणून मी तुला सांगतोय, तू काम तर चांगलं करतोय पण लक्ष देऊन काम कर, कारण अनेक कामांमध्ये रिस्क असते. आणि त्यावर सगदेव हो म्हणत कामाला सुरुवात करतो. त्यावेळी सारंग मात्र वेगळ्याच विचारांमध्ये असतो. त्याला सतत तिलोत्तमाचा चेहरा आठवत असतो. दुसरीकडे सावली अमृतासाठी पाणी घेऊन येते आणि तिला म्हणू लागते की वहिनी मी तुम्हाला किती वेळा सांगितले की स्वतःकडे लक्ष द्या, भरपूर पाणी प्या, पण तुम्ही कामाच्या गडबडीत अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि सावली घेत असलेली ही काळजी पाहून अमृताला तिचं खूप कौतुक वाटतं. मग त्या दोघीजणी सारंग आणि तिलोत्तमाविषयी बोलू लागतात. सावली सकाळी घडलेला प्रकार तिला सांगते आणि म्हणते की सारंग सर ना खूप नाराज आहेत, तिलोत्तमा मॅडम बोलत नाही म्हणून त्यांनी रात्री जेवण केलं नाही आणि सकाळी ते थोडासा नाश्ता करूनच ऑफिसला गेलेत. त्यांचं दिवसभर कामामध्ये लक्षसुद्धा लागत नाही. आणि हे ऐकून अमृता म्हणू लागते की अगं सारंग तर नाहीच जेवला, पण तू सुद्धा जेवली नाही त्याचं काय. मात्र सावली म्हणत असते की वहिनी ते जास्त महत्त्वाचं नाही आहे. आता सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडम एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. आणि ते ऐकून अमृता म्हणते की तू नको काळजी करू, मी त्या दोघांना ना व्यवस्थित ओळखते. आई जास्त दिवस नाराज नाही राहू शकणार, लवकरच त्या सारंगसोबत बोलतील. आणि त्यावर सावलीसुद्धा हो म्हणत विठुरायाकडे तशी प्रार्थना करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रात्री अचानक लाईट जाते, त्यामुळे सारंग घाबरतो. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा आणि सावली एकत्र सारंगच्या खोलीकडे पळतच निघतात. परंतु तिलोत्तमा आधी पोहोचते. तर सावलीमध्ये न जाता बाजूला उभी राहूनच काय घडते हे पाहत असते. तिलोत्तमा सारंगच्या खोलीत जाते. तर सारंग एका कोपऱ्यात तिलोत्तमाचा फोटो कवटाळूनच बसलेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.